तर स्वागत आहे परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये देवा ब्लॉग्समध्ये. तर बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवते मला माहिती आहे, कारण लय 3 ते 4 महिने झालं व्हिडिओ बनवलाच नव्हता. तर आज फिरायचा प्लॅन झाला आहे, मित्र तिथं थांबला आहे आणि चाललो आम्ही फिरायला. मला तर लोकेशन काय सांगायला झालं आहे, कुठं जायचं आहे, कुठं नाही जायचं. तर भक्ती शक्ती चौकात आलो आहे, भक्ती शक्तीचा तिरंगा नाही आहे. आता जाऊया कुठं जायचं काय सांगा ना. मित्रच घरी झोपलो होतो, कारण म्हणलं घरी जायला आणि यायला लय उशीर होईल. आता 3:30 वाजलेत सकाळचे. तर निघूया, तर भेटू रस्त्यामध्ये, अजून काहीतरी नवीन घेऊ, व्ह्यू पण दाखवू. आता जरा सकाळी काल रात्री पाऊस पडला होता, 3-4 दिवसांनी उघडला होता पाऊस, पण काल काय अचानक झाला पाऊस काय समजानं झाले. तर चला, हे पुसली का गाडी? चला जाऊया आता आपण. कुठल्या दिशेला जायचं आपल्याला ते तरी सांग, कुठल्या दिशेला जायचंय सांगानच झालाय कुठं जायचंय ते. बघू आता कुठं सांग. बघा कुत्रे बाबा झोपलेत सगळे, त्यांच्या आधी आम्ही चाललोय. तर आलोय, अर्धा रस्ता कव्हर केलेला आहे आणि इथं गावात थांबलोय जरा बाथरूमसाठी. आता कुठं चाललोय हे आत्ताशी सांगितले बी नाही आणि मीच मॅप बघून मला कळलंय की भीमाशंकरला चाललोय आम्ही. 30-35 किलोमीटर राहिले, पण रात्रीचं त्यामुळं काय व्ह्यू काय दाखवू शकत नाही. काय दिसणार आहे व्ह्यू? आता किती वाजले दाखव रे, किती वाजले? 5:30 वाजलेत. जाऊया, इथं भरपूर लोक आहेत मागं पुढं अशी जाणारी. आम्हाला वाटलं आम्हीच असेल, पण लय जरले गार लागायला लागले म्हणून जरा टोपी घातले, केस कापले त्यामुळं. चला जाऊया. तर आता आलोय, त्यांनी कोणत्या रस्त्यात घातली गाडी काय माहिती आहे, मॅपने काय कुठं घालेल काय संबंध चाल. हे बघा कसला रस्ता आहे का, हे कोणता घाट बीट बंधारा कुठून घालते गाडी काय माहिती बाबा. हे मॅपच्या ह्याच्याने चालायचं म्हणलं ना वाट लागते बाबा. आधी इथे एक कोणतं तरी काहीतरी वॉटरफॉल दाखवतंय, तिथं चाललोय. तर जायचं होतं भीमाशंकरला, तर वॉटरफॉल कुठून आला मध्येच काय माहिती. आता चाललोय कसं तरी, चाललंय नेतंय कसं तरी चाललोय. आहे अजून थोडं राहिले, 10 किलोमीटर. कोणता वॉटरफॉल आहे? कारपुडी आहे, कारपुंडी वॉटरफॉल. बघतो कसला आहे असा वॉटरफॉल. इथं खड्डे रस्ते, तर असा बेकार रस्ता आहे ना, आता बसायला पण नको वाटायला लागले मला. बघा का खड्डे एका रस्त्यात, खड्ड्यात रस्त्यात तेच कळत. अरे बघा हे एवढे 2 डोंगर उतरून आलोय आपण. व्ह्यू बघा कसला आहे, एकदम खतरनाक डोंगर दऱ्या एकदम. 1 2 3 4 आम्ही तिकडनं आलोय. एकदम व्ह्यू खतरनाक आहे. आज उजेडलं नाही, या रस्त्याला कोणच नाही. आता आम्हीच आहे फक्त. होते 2-3 जण, ते आता ती पलीकडच्या रस्त्याने गेले असतील. 2 रस्ते आहेत, हा एक आहे आणि हा डोंगराच्या पलीकडनं एक आहे. तर या रस्त्याने आम्ही आलोय. बघू जाऊया. कसं वाटते पॅक होऊन आलोय रे पक्का. इथं बघ, मी बघा हाय असंच आहे, मोरांचे आवाज वगैरे येते तिथं. हे घे तुझा वॉटरफॉल आहे बघ, इथं वॉटरफॉल आहे बघ, डबकं. त्या डबक्यात जा. चला जाऊया आता पुढं जरा. धुकं बघा, धुकं तर मग काय लागतं गार. आले थोडं राहिले, आता पोचू टनला, भेटू टनला. बघितलं ते 4 नंबर पार्किंग आहे, अजून 3 पार्किंग पुढे आहेत. म्हणजे एवढे अजून जेवढ्या तिथं गाड्या होत्या अजून 5 किलोमीटर 5 किलोमीटर जायचं म्हणलं सुखाचं काम आहे का चालत. आम्ही गाडी बंद केली. ट्रेकिंग कोणी सांगितले बाबा इथं आले हो कसली आहे का, माणसं चालली. श्रावण असल्यामुळं गर्दी जास्त आहे. एसटी महामंडळ आहे खाली, एसटी महामंडळ वगैरे आहे अलाउड, पण आपल्या प्रायव्हेट गाड्या अलाउडच नाही. तिकडे मागच थांबवायला होत्यात गाड्या. 2 व्हीलर घेऊन आल्यामुळे आमचा जरा फायदा झाला आहे, पण गर्दीला असणार आहे असं मला आतूनच अंदाज वाटायला लागला आहे. बघू आता काय होते. 5 किलोमीटर आहे अजून. 5 किलोमीटर बाहेर लावून गाड्या लावून जायचे. 2 व्हीलर घेऊन आलेच परवडते. व्ह्यू बघा, व्ह्यू
3. सगळं पार्किंग नंबर 3 आहे. 2 सॉरी. गर्दी आता माणसं चालत चालले. आज दर्शनाला एवढी गर्दी होती काय विचाराय नको. एकदम फुल भरलंय. आम्हाला दर्शन घेऊन यायला 2 ते 3 तास लागले. आता ह्यांना किती वेळ लागतोय काय म्हणतात. एवढीच गर्दी ती काय तिथं लाईन होती. आम्ही जेव्हा घुसलो तेव्हा त्या कमानीपाशी. आता लाईनच संपायचं नाव घ्यायला. बघा केवढी लाईन आहे. पण गर्दी ही अफाट आहे. सकाळी आलो त्याचा फायदा झाला आम्हाला की गर्दी कमी भेटली. पण आता गर्दी बघा इथपर्यंत आली. मंदिर तर अजून पत्ता पण नाही. इकडं आम्ही गाडी बसमधनं यावं लागतंय. अर्ध्याचं तुम्हाला दाखवतो कुठून यावं लागतं. टू पार्किंग आहे इथं. इथून 500 मीटर तरी चालावं लागतं इथून. आम्ही सकाळी आमचं नशीब चांगलं होतं. आम्ही गेलो आतमध्ये. आता आम्हाला पण इथं लावायला लागली असती गाडी. कळलं का. तर जाऊया आता. हे होतं 2 व्हीलरचं पार्किंग. आता 4 व्हीलरचं बसचं आणि 4 व्हीलरचं पार्किंग दाखवतो मला. बघा हे 4 व्हीलरचं पार्किंग आहे. हे तरी तू टाकाच आहे. हळू चालव ना बाळा. त्या बसेसनी तुम्हाला मंदिरापर्यंत सोडण्यात येतं. तुमच्या बस आहेत ना एक 5 किलोमीटरपर्यंत तरी लावावं लागते. बस गाडी किंवा काय असेल ते. आणि ह्यांच्या प्रायव्हेट बस आहेत त्याच्यानी तुम्हाला जावं लागतं. दाखवतो तुम्हाला. एक बस आली आहे आणि एवढे भरतेच ना येड्यागत. 100 रुपये तिकीट आहे. असले भरतेच भेड बकरी भरल्या घेतो बघा. दाखवतो तेव्हा कुठं बसवलं एवढे भरतेच तास एकदम. आणि मंदिरापर्यंत सोडते तुम्हाला. जर तुमची 2 व्हीलर असेल तर आतमध्ये आहे. पण ते पण 400 ते 500 मीटर अलीकडे 2 व्हीलर लावावं लागते. आमचं नशीब चांगलं होतं. सकाळ लवकर आलतो म्हणून. त्यामुळे आम्ही डायरेक्ट मंदिरापाशीच लावलेली गाडी. पण लाईन एवढी आहे. आता किती वाजलेत 10:30 ते 11 वाजले. आम्ही सकाळी 6:45 वाजता लाईनीत उभं राहिलेलो. तेव्हा आता आमचं दर्शन झालंय. आज रविवार आहे तरी त्यामुळे जास्तच गर्दी आहे. आणि उद्या सोमवार आहे, श्रावण सोमवार. तरी पण गर्दी असणार कमी तरी. त्यामुळे आम्ही चाललोय बंद करून आउट ऑफ मारलाय. कारण उतारच आहे. आणि इथं पेट्रोल पंप बी जवळ नाही आहे. एक आहे 10 ते 12 किलोमीटरवरच होता. आता किती किलोमीटरवर दिसला बरे? 3 का 4 किलोमीटर. म्हणजे हेच 5 किलोमीटर. बाहेर जाऊन 3 दाखवतो. माकडं बघा. बस ज्यांना बस भेटली नाही ती चालत चाललीत. पण 5 किलोमीटर चालणं हे तिथं परत 4-5 तास लाईनीत उभं म्हणजे वाट लागायची काम आहे. जाते तरी पण लोकांना चालत. दुसऱ्या स्पॉटवर जायचा प्लॅन चालला आहे. शोधतो आम्ही. आणि धुकं ऊन पाऊस एवढंच चाललं आहे इथं. आता ऊन पडलं आहे थोडंसं. त्यामुळे जरा बरं वाटतं. भिजलं तरी पण तिथे पाऊस पडत होता मध्ये. चालत लोक चाललेत. रस्ता बघा. रस्त्याला एक क्लास आहे. एकदम सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे. डांबरांना पण खड्डे नाही आहे. लोक एवढं लेट येतात. आता ह्यांचं दर्शन कधी होते काय माहिती. बघा हे बस स्टॉप आहे इथं. गाड्या बघा किती लागल्यात पुढं. याचं काहीच नाही अजून दाखवलं. या गाड्या येतं. तिथं चेकपोस्ट आहे. तिथून गाड्या बघा बघा. त्या बस आहेत. आता बसला पब्लिकला लाईन बघा किती आहे. ते बघा गाडी घुसलं होतं. लाईन में लगना पडेगा. गाड्या नुसत्या गाड्यात आहे का. आपल्या प्रायव्हेट बस आणल्या ते इथं लावायला लागतात. इथून परत 1.5 किलोमीटर चालत जायचे. आणि नंतर त्यांच्या बसमधून पुढं बघा. इथं पण नंतर अजून आतमध्ये एंट्री करायची. सकाळी सगळं काळं निळं काय दिसत नव्हती. तर भात शेती बघा कसली हिरवीगार आहे. हा धबधबा दिसत नव्हतं क्लिअर बघा. याला पाणीच नाही. पण हे काय एवढं पाणी. हे काय गटराचं पाणी आहे तसं. पण पाणी तेवढं पाण्याला काय करतो तू तर बुडशील तर यार. इथं आहे पाणी थोडंसं. तोपर्यंत भात शेती बघा. इकडं नुसती भात शेती एकदम ना दिसते. हिरवगार दिसते.
तो आता इथं मला खोल दरीत जाताना दिसला. थांबा तुम्हाला दाखवतो. जातो असा खाली खाली. हो इथं इथं धबधबा तो दाखवतो तुम्हाला. गाव आहे तिथे छोटी 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 4-5-10 घरं 4-5-10 घरं तुटक तुटक एकदम. किती आहे हा तो धबधबा इथं खाली आलाय तो धर नीट आहे. आणि ते आपण वरती बघतोय ते लोकेशन जो होतं ते इथलंय. व्ह्यू बघ ना व्ह्यू व्ह्यू बघ ना कसलं येते बघ. फोनची क्लॅरिटी बघ कसली दिसते ना. फेम होईल रे डायरेक्ट या फोनवर मला. धबधबा आहे. आता जरा पाऊस नसल्यामुळं पाणी कमी आहे पण ह्यो धबधबा लय जोरात दिसत असणार. हा धबधबा लय जोरात दिसत असेल. कुठं ना कुठं ट्रेकिंग असणार भाई. ह्याला ट्रेकिंग असेल की रे. पण की तिथं भात शेती झाली म्हणलं खाली जाता येते. धबधबाला पाणी जो असेल त्या कसला दिसत असेल धबधबा ह्यो. अरे सेम कटड असं काय बघू इकडे दोन इकडे दोन आहे. त्याला ट्रेकिंग असेल खाली जायला. तिथून जाता येईल बघ ह्याच्यातनं. नाही तर तिकडनं जावं लागेल. तो तिकडनं इथं भात शेती केली ना. भात शेती केली म्हणलं जाता येणार खाली. तिथं पोहोचलो की तिथून खाली जाऊ शकतो आपण. तो इथून रस्ता असेल इथून. पॉईंट आहे. हा तिथून खाली जायला असं असेल. टक तिथं वाटे बघ पाऊल वाटे तो दिसली का. टक ती टुक 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 जायचे का. आंघोळ सकाळी केलीच ना बघ. कधी आणली का क्षणाला मला ते इथं हे काहीतरी बसल्यागतच वाटलं मोठं. ते हाय झाडाचं खोड. मित्राला सांगू काय म्हणते बघू आपण. पाणी जोरात आहे. तिथून धबधबा आहे खाली. दाखवतो जरा खाली जाऊन जरा पद्धतीने धबधबा आहे. तिथून खाली खाली जाते. खाली दरी आहे. तिथून खाली दरी आहे. या दरीत जातोय धबधबा. आता आमचा प्लॅन चाललाय जरा आता हातपाय धुवावं. इथं हातपाय धुतो आणि बघू पुढचा प्लॅन काय होतो. तुझा काय प्लॅन आहे. पवायचा इथं पवणार आहे. अरे बारीक पाणी आहे. हां मी गाडी त्यामुळे खाली लावून म्हणत होतो त्या घरापाशी. इथं या तुम्हाला पहिले धबधबा दाखवतो. चप्पल काढ के जाना पडेल. चप्पल काढ के धबधबाला जोरात आहे. पाणी जेव्हा असेल ना पाणी जेव्हा असेल तेव्हा लय नाच दिसत असेल. हा हे नाही हे खाली खाली इथं खाली लय जोरात दिसत असेल. कसला जोरात आहे एकदम एकदम खतरनाक दिसतो. एकदम खतरनाक. मी सेफ आहे एकदम. इथून अजून अंतरलं आहे आणि घसरत पण नाही. हे धबधबा एकदम नाच दिसतो. एकदम नाच दिसतो. धबधबा पाहिजे बघायला. याच्यात पाणी नाही आता सध्या पण नाद आहे एकदम. आहे क्वालिटी तर आहे. भीमाशंकरला येऊन धबधबा तरी दिसला. नाद आहे. आता जातो वर खाली नको थांबायला. तिचं व्ह्यू बघा केवढा मोठा आहे. एकदम पात्र एवढं मोठं आहे ना. तिकडपासून चालू बघत आलोय पण पात्र काय संपायचं नाव घ्यायला झालं. मशांकर आलेलं इथं आम्ही फोटो काढण्यासाठी 4-5 फोटो काढले. चांगले वाटले. लोकेशन चांगलं आहे. ब्रिज आहे इथं. मित्राला काढायचे होते. ग्रीनरी एकदम खतरनाक आहे. इकडं पण ग्रीनरी. इकडं मशानभूमी आहे आणि इकडं पण ग्रीनरी. गाडीत टाकलं पेट्रोल आम्ही मस्तपैकी पहिलं. आता जेवण करू कुठंतरी मस्त. जेवलो नाही सकाळपासून. चहा पण नाही पिला काय नाही. 2 चॉकलेट खाल्लीत फक्त. त्याच्यावरच आहे. जेवतो कुठेतरी जाऊन दाखवतो. काय झालं. सागराचा कोणता आहे. काय सागर आहे. 65 किलोमीटर आहे इथून अजून. तर याचं माझं तिथून अजून 10 किलोमीटर म्हणजे आहे 75 किलोमीटर आहे. तर आलो आता घरी. फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी. जरा नाश्ता करून आलो होतो पण म्हणलं आता थोडा अजून नाश्ता थोडासा करावा चहा पाणी. तर निघालो आता फ्रेश वगैरे झालं. शर्ट तीच आहे. शर्ट तर खराब झालंच नाही. जर्किंग होतं वरनं. तर जाऊया नाश्ता चहा पाणी काहीतरी बघू काय करायचं ते. चला.